छत्रपती संभाजीनगरचे एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर पालिकेची कारवाई. नोटीशीवर समाधानकारक उत्तर न दिल्यानं पालिकेकडून अतिक्रमणावर बुलडोझर. मतीन पटेलनं टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला दिला होता आश्रय. मतीन पटेलच्या घरावर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर फुलांची उधळण. लोकांकडून पालिका उपायुक्तांना हार घालण्याचा प्रयत्न. निदा खान प्रकरणात मतीन पटेलसह आरोपी. नीट पेपरफुटी प्रकरणात संशयित आरोपी शुभम खैरनारचा ताबा. सीबीआयकडे. शुभमनं पेपरफुटी प्रकरणी मध्यस्थाची भूमिका बजावल्याचा संशय. तपासाला वेग. नीट पेपरफुटी प्रकरणाची पाळमुळं पुण्यापर्यंत. पुण्यातून एक जण ताब्यात. सूत्रांची माहिती. चौकशी दरम्यान आरोपी शुभम खैरनारकडून पुण्याचा उल्लेख. विमान वापरासाठी मंत्र्यांना आता परवानगी बंधनकारक. मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीनंतर मंत्र्यांना विमान उपलब्ध होणार. पंतप्रधान मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर राज्य सरकारचे निर्देश. ठाण्यात जितेंद्र आव्हाड आणि पुण्यात वसंत मोरे यांचं घोड्यावर बसून आंदोलन. पंतप्रधान मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर घोड्यावर बसून निदर्शनं. फडणवीसांनीही बैलगाडीनं प्रवास करावा. आव्हाड यांचा टोला. चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का? राज ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना सवाल. संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन उत्तर देण्याची मागणी. तर मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरे यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे. नवनाथ बन यांची टीका. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राजकीय कलगीतुरा. मोदींचे नियम त्यांचे मंत्री पाळणार का? उधळपट्टीनंतर काटकसर करायला सांगतायत विरोधकांची टीका. तर बचत करायला सांगितल्यास चूक काय? मोदींनी महात्मा गांधींप्रमाणे स्वदेशीचा नारा दिलाय. सत्ताधाऱ्यांकडून पाठराखण. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मध्य प्रदेशमधील भाजप नेत्याला विसर. सौभाग्यसिंह ठाकूर यांच्या रॅलीत रस्त्यावर वाहनांचा प्रचंड ताफा. काँग्रेसकडून व्हिडिओ ट्विट करत टीका. पंतप्रधान मोदींच्या सूचनांमुळे सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण. पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घ्यावी. परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. शरद पवार यांची पोस्ट. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेल तटकरे यांचं नाव वगळलं. सुनेत्रा पवार यांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं होतं पत्र. तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत चूक, लवकरच दुरुस्त करणार. सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण. आसाममधील सुनेत्रा पवार यांच्या आसन व्यवस्थेवरून रोहित पवार आक्रमक. शपथविधीवेळी सुनेत्रा पवार यांना उड्डाण मंत्र्यांच्या शेजारी बसवण्याचा उद्दामपणा जाणीवपूर्वक केला का? रोहित पवार यांचा सवाल. विकास लवांडेंवर डांबर टाकायला हवं होतं असं लोक म्हणतायत. संग्राम भंडारेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया. दरम्यान फरार संग्राम भंडारे माध्यमांसाठी रिचेबल, मात्र पोलिसांना का सापडेना? सवाल उपस्थित. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीला न्यायालयाचा दणका. अमेडियाला 22,46,00,000 रुपयांचा भूर्दंड. अर्जासाठी 2 महिन्यांची मुदत. महसूल मंत्र्यांनी निर्णय न दिल्यास मुद्रांक शुल्क भरावं लागणार. ही कंपनीचा हस्तक. आसिफ दाढीच्या मुलावर गोळीबार. डॉकयार्ड रोड परिसरात गोळीबाराची घटना. समीर शेखवर JJ रुग्णालयात उपचार. पोलिसांकडून फरार हल्लेखोरांचा शोध सुरू. विरारमध्ये खदान माफियाकडून मंडलाधिकारी प्रभाकर पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला. घटनेत प्रभाकर पाटील यांच्यासोबतच्या एका व्यक्तीची हत्या. मृत आत्माराम पाटील यांच्या कुटुंबियांचा न्यायासाठी विरार पोलीस ठाण्यात ठिय्या. सांगलीत वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. 10 जण जखमी. मोठेवाडीत मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमात दुर्घटना. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भाविकांनी घेतला होता आसरा.